नमस्कार. नविताच रुचकर रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. गौरी गणपतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. विदर्भामध्ये गौरी गणपतीच्या प्रसादात आंबिलीला विशेष महत्त्व आहे. ज्वारीची आंबील ही महालक्ष्मींचा सर्वात महत्त्वाचा नैवेद्य असतो. ज्वारीच्या पिठाची ही आंबील बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते. आंबिलीसाठी मी 1 वाटी ज्वारी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती. सकाळी यातलं पाणी काढून फॅनच्या हवेतच मी ही सुकवून घेतली व मिक्सरमध्ये जाडसर छान दळून घेतली. या पिठात मी आता 1 वाटी पाणी आणि 1 वाटी ताक टाकून घेते आणि छान फेटून घेते. ताकाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला अधिक आंबट हवं असेल तर तुम्ही ताक इथे वाढवू शकता. आता गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवली आहे आणि त्यात 1 टेबलस्पून तेल घातले आहे. तेल गरम झाल्यावर यात मी अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे घालून घेते आहे. यामध्ये मी 3 मिरच्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घालून घेते आहे. यातच मी काही खोबऱ्याचे तुकडे आणि शेंगदाणे पण घातलेले आहेत. कढीपत्ताही टाकलेला आहे. सोबतच मी अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे. छान परतून झाल्यानंतर यात आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी आपल्याला 4 ते 5 वाट्या पाणी यात घालायचं आहे. ज्वारीचं पीठ शिजण्यासाठी पाणी जास्त हवं असतं, त्यामुळे आपण इथे पाणी 4 ते 5 वाट्या घातलेलं आहे. आता हे संपूर्ण पाणी आपल्याला छान उकळू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. या पाण्यामध्ये आपण आधीच भिजवून ठेवलेले ज्वारीचे पीठ थोडे थोडे घालून घेऊया. हे पीठ घालत असताना आपल्याला हे छान ढवळत राहायचं आहे. हे पीठ आपण एकदमच टाकायचं नाही, नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात. हे संपूर्ण पीठ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि आंबील तयार करून घ्यायची आहे. ही आंबील शिजायला साधारणतः मंद आचेवरती 15 ते 20 मिनिटं लागतात. तुम्ही बघू शकता आपली ही आंबील आता छान शिजायला लागलेली आहे. यातच मी आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. ही आंबील आपल्याला परत फिरवून घ्यायची आहे आणि छान घट्टसर येऊ द्यायची आहे. आंबिलीची ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपली आंबील छान शिजलेली आहे. या स्टेजवरतीच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही आंबील थंड झाली की परत घट्ट व्हायला लागते. आता ही आंबील आपण एका छान बाउलमध्ये काढून घेऊया. आता आंबील आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही आंबील आपली देवीच्या, महालक्ष्मीच्या आणि गणपतीच्या प्रसादासाठी तयार आहे. ही आंबील चवीला खूप छान लागते. ही आपण गुळाबरोबर किंवा पिठी साखरेबरोबर खाऊ शकतो किंवा या गुळाची आपण गुळवणीसुद्धा आपण करू शकतो. ही आंबील गणपती आणि गौरीसाठी विशेष महत्त्वाची असते. आंबिलीची ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर